आणखीन एक झाड भेटलं. हे मित्र आणि तिकडे कुत्र, हे कुत्र. रिमिक्स दुसरं काय नाही तर नाही, फायदा भेटला, ज्यूस भेटला तुला प्यायला. याच्यामध्ये सोनं असेल बा. चेक करो. आता आपण दुसरं काय बघूया, काय आहे काही तर बघायचं आमचं चांगलं. जे काही दिसलं मी तुम्हाला ते दाखवतो. हे तीच नदी आहे छोटीशी. आता तुम्हाला पाणी चेक करायला गेलो तो इथं वाले. ह्या साईडला काय आहे का, ज्या पलीकडे जाऊ का नदीच्या बघूया. तर जायचं म्हणलं तर तिकडे जाऊता. म्हणजे मामाची मी गाय बी राहते की नाही, त्याला खाऊ घालायला आली मी मामा. दुसरं काय कारण नव्हतं. दुसरा इथं फोटोशूटसाठी वगैरे मस्त स्पॉट आहे, बघू शकता. छत्री आहे माझ्याकडे, छत्री टाकून बघतो किती खोल आहे काय दिसत नाही गेलं तर. हे दिसायला येरीच बघा. तर वरून लाईट पडल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यात, मला माझ्या 2 डोळ्यानं दिसाले. आता इथं काय दिसत नाही कारण हे गजळ पाणी आहे बघा हे वालं. त्याच्यामध्ये मी काय करतो, छत्री टाकून पाहतो. अरे कर्म करणं जातो पाणी होत आहे. चिखल लई आहे मित्रांनो, इथं चलायला अवघड चालेल. बघा इथे जरा जास्त पाणी. तर काहीच धबाधब छत्री का पडा रे, धबाधब धबा धब धबा देख सकते हो. चेक करो. मी इकडे आलोच नाही मित्रांनो, माझ्या फोनमध्ये फक्त 2% चार्जिंग आहे. अरे भाई डुक्कर राहतात म्हणा मित्रांनो, रान डुक्कर. पण बघा मित्रांनो, काल लई भिजलो होतो त्यामुळं लई सर्दी झाली भयानक, ताप आलते रात्री. आणि आज बोधडीच्या शेतात आलो कारण उद्या आहे पंचमी. पंचमीसाठी हे घ्यायला, आणि ह्यांची बघती होती कुठं सरत नाही. हे म्हणजे बघा हे काय राहते, बेल बेल घ्यायला आलतो ऋत्याच्या शेतात. काय आपलं सीताफळ बघा, सीताफळ केवढे मोठे झाले. आपल्या शेतामध्ये सीताफळ खायचं म्हणून तुम्ही लवकर या. इथं आहेत बघा, एकच नंबर सीताफळ. तर आम्ही जाता आता बेल तोडायला. आता बेलाचं झाड उचकायले आम्ही. कमीत कमी मधामध्ये बघा 5 किलोमीटर मधात आले चलत. 5 किलोमीटर मधात मजा काय रिटर्न सांग रे. 5 किलोमीटर मधामध्ये आले आणि आमचे आता पाय दुखाले. पाय जर दुखाले फक्त बघा एवढूशे भेटले पाय. त्यानं थैली भरून घेतला त्यानं. आम्हाला दे नाही आम्हाला पडलो होतो बघा. हे बघा अशा जंगलातून जावं लागलं. काय सांगावं, लईसनी आमच्या माझं. आणि नृत्य बघा मस्त चालू आहे आपलं. तर तुम्ही आता आधीच्या ब्लॉगमध्ये बघले, म्हणजे याच्या आधी मी तिकडे मामाच्या शेतात गेलतो. मामाच्या शेतात खूप एन्जॉय केलो. पावसामध्ये नाचलो बिचलो. मी फोन स्विच ऑफ झाला म्हणून पुढचा ब्लॉग नाही केलो. घरी आलो, ब्लॉग कंटिन्यू करा म्हणलो. बिमार पडलो. 2-3 दिवस झाले ते ब्लॉग शूट करून. हे ब्लॉग आज शूट करालो. काय नाही, इकडलं तिकडे तिकडलं इकडे करू ता, पण ब्लॉग कंटिन्यू करूच मित्रांनो. हे बघा वातावरण. विठ्ठल बेमारे लाजा लाग काय सवय झाले. आता गजू बिचारा सांगून लग्न करून द्यावं लागते. तुझी आहे का बहीण वगैरे ती? तसं काय नाही विठ्ठल भाऊ, तसा विषय नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, कुठली मुलगी असेल भाऊला, कुठलं व्यसन नाही काय नाही. ॲस्थेटिक बॉय आहे, बघू शकता. वरून खाली थोडं काळा आहे दिसायला. नांदेडला शिकायला आहे. तसं काय नाही, त्यानं गोरं पडू शकतो. आणि विठ्ठल भाऊचे कपडे बघा. एका काळात भाऊ आमचा छपरी होता. हे जन्मता आहे भारी माणूस बघा. काहीच करत नाही, पुड्या बिड्या काहीच खात नाही. कोणी असेल तर कमेंटमध्ये आयडी टाका. फक्त याच्या चपल्या जरा गदळ आहेत. हां, विषय तसा आहे. आता ह्याला आणखीन एक झाड भेटलं. आता इथले तोडाले आहेत का रे? हा खूप छान आहेत बघा. खूप छोटे छोटे बच्चे.
तू खालचं तोड, तू मग आम्ही जाऊ वरी. मला तोडता येईल, तू तोडून दे थोडीशी. मला वरी कुठं जाता येते भाई? आम्हाला देता आहे ना मग तुझ्या घरी, आम्ही घेऊन येतो पुढे घरी तुझ्या. अरे बापरे, धोका मला का लई नाही पाहिजे रे हो तुमच्यासारखं. बस आता 100 एक पानं बस झाली. चल रे हिट तू तोड खालचं तोड. भाऊ इटू भाऊ तू देईनच माझ्यासाठी. नाही देत रे. 2 पानं बसवतील का बघ बरं. 2 नाही रे, जास्त पाहिजे. बरं घेऊन जा. इकडे तुला पाणी आणि मित्रांनो मी तसंच आजचा ब्लॉग कंटिन्यू करतो आणि उद्या पंचमीचाही दाखवतो तुम्हाला, बोधडीची पंचमी कशी असते. आता आम्ही काय तिथं पूजा बिजा करायला जात नाही, घरच्या घरी तुम्हाला काय करते काय नाही सगळं दाखवतो. त्याला काय सांग. बघा झाडावर कसं चढाले. तोडून दे तू. चल वर जाऊ आपण झाडावर. जा झाडावर जा. गुड बाय, वापस या. अबे इथं आहे ना हे काय दिसायला ऋतू. मला खालचं होई ना हे गड्डे तोड ना म्हणून. हे याला का चिंता ये वरी. मला वर येत येते का भाई? तुम्ही माझ्यासाठी आणा बरं. माहित नाही रे चल बे, बाबा, नाही आणता किती तोडली मी किती तोडली की मला माहिती. तर तेवढा ब्लॉक टाकणार बघ. तुझं नाही आणला, तुझं नाही आणला. झालं लई झालं मग आता तरी झालं. चल ना वरी. बघा इथं आहे बघा ऋत्याचा कोटा, झेंडा बघा वरी. ऋत्या ते तुझा कोटा होणार आहे झेंड्यावाला. हे इथं ना. आणि मित्रांनो आम्ही बघा कमी दुरून काय झालं? या भोकाडामध्ये बकेट आहे. भोकडामध्ये बकेट आहे. तू काय आम्हाला सोने भेटले बघा. काय नाही. बकेट पूर्ण आहे मित्रांनो, खरंच. मित्रांनो बघा बकेट आहे, स्टीलचं बकेट आहे, याच्यामध्ये सोनं असेल बा. सोन्याचं भेटलं तर मी एकट्याच रे बा, मी सांगालो. काय आमचं सांग बोल ना. हा एकटाच. डर का मावले इधर. बघा कसं चढाले. इंडियन आर्मी मेरे को आर्मी में फोर्स होना है. ये पकड़ना चला. अरे रे थांब. इंडियन आर्मी बनायचं म्हण, झाडावर तट्टाय रे गेलं. जय माहिती. काही करू नको. दिसायला का? बघा दिसायला ना. ओ शेट. ए ऋत्या इकडे बघ. मित्रांनो बघा कुत्रे आले. ए ऋतू तुझे भाऊ आले. हे नाहीत कुत्रे भागी लागा म्हणा आता मॅम भागी कमी मजा येईल. काटेच काटे. इटल गोरा झाला होय ऋतू. काय लावला का तोंडाला? सांग नाही गेले ना. ए बॉय मी काय नाही केलो रे बॉय. हे ऋत्याच्या शेतात आलो मी, तुमच्याही शेतात नाही आहे. ए बापू हे रागात बघालो रे बॉय माझ्याकडे. सांगायला भांडणं होते, आमचा लेबर भांडणं सांगालो. हे यो तोडना मी खाली फेकायला मी. ते कुत्रा बघ ना. दाखवतो बघा कसं यायला. आलं बा. आला की उगत लाकूड पाहिजे की तुला. आणि विठ्ठल बघा इथं आहे. बसून काय करायला तू शेट? इकडे इकडे फेक. माझ्याकडे वेगळे वाढ आहे, अंगावर फेकशील. हा बाबा बाबा बाबा. माझ्या भीती वाटली बा. काय म्हणला? काय म्हणला? अरे काय म्हणला? मला थोडा सांग तू. बघा सनसेट. आणि बघा एवढी थैली भरून घेतली. आता चालले घरी. तर तू कुठे चालले आपण? घराकडे चालले. फोन आला. बोल की. फोन आला. मित्रांनो सर्दीली झाली मला, डोकं दुखायला, घरी जाऊन झोपी जातो. आणि जेवण सुद्धा नाही केलो आज. विठ्ठलचा पॉईंट बघा. विठ्ठलचा पॉईंट बघून आलो. माझी गाठ चिनायला जाऊ नसल्यानं एरीच कळते वर तू. ठीक आहे बघ मला मला आता गुड नाईट. मला माहित आहे मी आधी सांगितलं. ये बघ जो का खेळ पळत येऊन काय फायदा का झाला? पळत येऊन
माझ्यासोबत लय गोड आहे. काय बोल ते माझ्याकडून मोठ्या शिट्ट काय आहे ना मला गोड आहे. काय तुम्हाला व्हिडिओ बघा हे पॅन्ट जे आहे माझ्या पॅन्ट घातले. घालू द्या गरीबाचे कपडे घालायले पाप लागते. बघू द्या ना इथं जाऊन तो आजकाल खालून जाऊन इथून येतो खाली खालून मध्ये देऊ ना खाऊ त्याला गाडी आहे ना बरोबर. गाडी आता खालत होता पुलाच्या खाली आम्हाला. गाडी आहे ना त्याला घ्या. अहो माझी गाडी नाही माझ्याकडे मी आणत होतो. अहो मी आणलो चलवत त्याला ये ना. काय म्हणते हो याची नव याला चालवायचं जमत नाही. इंडिया व्हिडिओ चालूच होईना म्हणून तुला बघ मामा चॅलेंज झाली. झालं काय सर तुलुनाच्या लाराय मामा की हेलिकॉप्टर सारखा आवाज आलायचा मामा. बुलेट चालवल्यासारखं वाटायला त्याला. पडली पडायचो रे मला बारा आहे का गाडी आवर नाही. कंटेन मिल गया गाइस, कंटेन मिल गया. चश्मा लगा के गॉगल छिड़ा के वो हो घालते हे बघा इथून खाली काय सनसेट देख सकते हो. हाईवे गाड़ी बंगला ऋतू म्याव चष्मा झाड शाळा सनसेट गाडी बंद पडली तर चालवडा कर आप्पा मित्र हे मित्र आणि त्या तिकडे कुत्र हे कुत्र कुठं झाले बंगार घेऊन. गाडी बंद पडली. आपोआप बंद पडते ते आपली पडली ना एकदा त्या गाडीची अशीच लपड्या रे. आम्ही युट्यूबर टाकतो युट्यूबर टाकतो. चालू जेवण झाली आज आहे पंचमी. तर मित्रांनो आज आहे पंचमी निमित्त आम्ही चालले नागदेवला पाया पडायला सोबत असते बघा राजा वारी असते. तर बघू शकता या प्रकारे आम्ही चालले सोबत आमच्या इथे बघा फुल आली बेल ते तुम्ही काल बघले असताल तोडलेले चाले. आज आबळ आले पाऊस पडायची शक्यता झाली. तुम्ही बघू शकता आपलं शेत आहे सगळं शेत सगळं आपलं शेत आहे. हे बी आपलंच आहे, हे बी आपलंच आहे, हे बी आपलंच आहे, हे बी आपलं. दोन्ही साईड आपलं रस्ताही आपलाच आहे, सगळं आपलं आहे. बघा समोर रस्ता भारी आहे. भारी आहे की नाही मित्रांनो वातावरणाचं. कसं वाटेल आज सकाळी आम्ही शिमला घेतल्या थंड लागायला बघा रस्ते आमच्या महाराष्ट्रात. तरी काम चालू आहे. 1 वर्ष झालं एवढं झालं बघा आणि 2 वर्ष झालं म्हणे बघा. मी तर 1च वर्ष म्हणालो. आणि बघा इथं एक पप्पा त्याच्या लेकराला गाडी शिकवायला एवढंच आहे. 4-5 वर्ष आहे. 4-5 गाडी शिकवायली कमी अवघड नाही. तुम्हाला तिथं दिसतात डॉगेश भाई काय बघा आम्हाला आता तिथं जायचं. नागदेवच्या 70 मध्ये कोण आले कमेंट मध्ये सांगा.
बघला असेल तर तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये. भरपूर आलती तुम्ही बघतो. तर मित्रांनो आता मी पोहोचलो बघा मंदिरापाशी. इथे राहा मंदिर चेक करू. आज इथं गर्दी भरपूर राहणार आहे कारण आज नागपंचमी आहे ना. मित्रांनो सिनेमॅटिक घ्यायचा आज आहे. संध्याकाळी येऊ नाही आता घ्यायचं. मित्रांनो एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढता मंदिराची व्हायरल होता आणि इंस्टाच्या पेजला टाकून देता बघा. मंदिर इथून पुढं मंदिर येतो म्हणाला. देऊत म्हणाला. इथं रक्त डोनेशन चालू आहे. कोणाला द्यायचं असेल तर विजिट करा. चिवो देतो म्हणाला रक्त. मी दे ना. तू द्यायला का? किती किती वय बी काय लागते का? 18 नाही ना. 17 बी लागायला 16 आहे. हे पोंग झाले एवढं तर लहान लेकरू द्यायला बघा. मित्रांनो बघा चिवो रक्तदान करायला. चिवो त्याला खुर्ची तर पडायला रक्त द्यायला. रक्त द्यायला आज उपवास आहे. ग्लुकोज उपवासाला जमते का? त्याचा चक्कर विकर येऊन पडशील रे बा. सांगा चिवो दुसरं काय नाही तर नाही फायदा भेटला. ज्यूस भेटला तुला प्यायला बघा. ज्यूस भेटला म्हणून किती खुश आहे बघा. तेच घ्या ए काही की म्हणालो. मित्रांनो दर्शन झालं. ब्लड डोनेट झालं. गाडी काढली. आता निघाली. गाडी चालायला जमते की चालू मी? आपलं तसलं टेन्शन घेऊ नको. नाही ते हात 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 रस्ता ये मजे टर्न लाई काय काय म्हणते त्याला. लीन चेक करू.